यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृष्णकर्म तस्मै सौज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोले आचार्य पूज्यपाद भगवान की जय। इष्टोपदेश ग्रंथ महाराज की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामता द्रव्यादि स्वादि संपत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रते पदं नैवं नाव्रतेर्वतनारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतो महान् यत्र भावः शिवं दत्ते द्योकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशुगव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमदातङ्कं दीर्घकालोपलालितं नाके नाकोकसां सौख्यं नाके नाकोकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः गुणान् पदार्थानां यथा मदनको वपुगृहं धनं दारां पुत्रामित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते दिदेशेभ्यः खगायेत्य सर्वसन्ति नरे नरे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु गृहे गृहे विराजकः कथं हन्त्रे जनाय परिकूप्यति त्र्यम्बूलं पातयन् पदभ्यां स्वयं दण्डेन पात्यते रागद्वेषद्वैर्दीर्घ नेत्राकर्षणकर्मणा अज्ञानात् सुचिरं जीवः संसाराभ्यो भ्रमत्यसो विपक्वपदापत्ते वदिके वाति हायते यावत्तावत् भवन्त्यन्यः प्रचुरा विपदः गुरः दुरजेन सुरक्षेण नश्वरेण गणादिना स्वस्थं मन्यो जनमकोऽपि ज्वरवाणीव सर्पिषाम् विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव मीक्षते दह्यमानं मृगाकीर्णा वनान्तरतरुस्तव आयुर्वृद्धिक्षयोत्कर्ष हेतुं कालस्य निर्गमं वाञ्छतां धनितामीष्टं जीवितात् सुतरां धनम् त्यागाय श्रेयसे वित्तः सञ्चिनोति यः स्वशरीरं सपङ्केन स्नास्यामीति विलिम्पति आरम्भे पापकारप्राप्ता अतृप्तिप्रतिपादकान् अन्ते सुदुस्त्यजान् कामान् कामं कः सेवते सुधि भवन्ति प्राप्य यत्सङ्गं शुचिने शुचिन्यपि सकाय सन्ततापायस्तदर्थं प्रार्थना वृथा यज्जीवस्योपकाराय तद्देहस्यापकारकं यद्देहस्योपकाराय तज्जीवस्यापकारकम् इतश्चिन्तामणि दिव्य इतः किन्यापखण्डकम् ध्यानेन चेदुभेदव्ये वादयन्तां विवेकिनः स्वसंवेदनसुव्यक्तस्तनु
निष्पत्य मम विघ्नस्य का स्पृहा कर्म कर्महिता बन्धि जीवो जीवहितस्पृह स्वस्वप्रभावभूयस्त्वे स्वार्थं को वा न वाञ्छति. काय म्हटलं इथे की कर्म कर्माचं हित बघतंय आणि जीव जीवाचं हिताची इच्छा करते आणि स्वतःचा आपला आपला प्रभाव टाकून प्रत्येकजण आपल्या स्वार्थाची इच्छा करतायत किंवा स्वार्थ साधून घेत आहेत. संसारामध्ये म्हणजे विश्वामध्ये ती व्यवस्थाच तशी आहे की प्रत्येकजण आपला आपला स्वार्थ बघतायत, स्वार्थ साधतायत. ठीक आहे. मग काय सांगितलं मग बुद्धाने का बघा, इसलिए समझो कि कर्म से बंधा हुआ प्राणी कर्म का संचय किया करता है. कर्माने बांधलेलं म्हणजे कर्म कर्मालाच बांधत आहे. आपण त्याच्यासाठी उदाहरण बघितलेले आहे की कर्म कर्माला बांधत आहे, कर्म कर्मालाच ग्रहण करत आहे आणि कर्माचंच हित करतो आहे. आता पुढे काय सांगितलं, आता आपलं जीवाला जीवाचं हित करण्याची इच्छा आहे तर नेमकं काय केलं पाहिजे. त्याच्यासाठी आत्मोपकारी बनणे का उपदेश आचार्य पुढच्या श्लोकामध्ये सांगतात ना. परोपकृती मुत्सृज्य परोपकृती मुत्सृज्य थोडंसं वेगवेगळं आहे का. परोपकृती असं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये कसं आहे पंडितजी? कारण मी पण ऐकलेलं जे आहे ते परोपकृतीच ऐकलेलं आहे. तर परोपकृती त्या पुस्तकात तेच आहे. परोपकृती परोपकृती मुत्सृज्य मुत्सृज्य स्वोपकार परो भव उपकुर्वन् परस्याद्यो दृश्यमानस्य लोकवत्. परत एकदा घेऊया. परोपकृती मुत्सृज्य स्वोपकार परो भव उपकुर्वन् परस्याज्ञो दृश्यमानस्य लोकवत्. काय म्हटलंय, आपल्याला जीवाचं हित जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे हे इथं सांगतायत. परोपकृती मुत्सृज्य म्हणजे परोपकृती म्हणजे पराचा उपकार करण्याचा. उत्सृज्य म्हणजे त्याग करून. परांचा म्हणजे दुसऱ्याचा उपकार करण्याचा त्याग करून स्वोपकार परो भव म्हणजे स्वतःचा उपकार करण्यासाठी तत्पर हो. परभव म्हणजे तत्पर हो. म्हणजे दुसऱ्याचं कल्याण करायचं, उठाठेव करायची ते सोडून पहिलं स्वतःवर उपकार करण्यामध्ये तत्पर हो. मग आपण सांगितलं तिथं दृष्टांत काय दिला की ज्याप्रमाणे आपण बघतो, काय बघतो, जीव इथं लिहिलं लोकवत म्हणजे संसारामध्ये या विश्वामध्ये काय बघतोय, दृश्यमानस्य म्हणजे पाहतो आपण, दिसतंय, या संसारामध्ये दिसतंय. उपकुर्वन् परस्याज्ञो म्हणजे काय करतोय, पराचा दुसऱ्यावर किंवा दुसऱ्याचा उपकार करताना अज्ञ इथं काय आहे, उपकुर्वन् परस्य अज्ञ असे शब्द आहेत. तर उपकुर्वन् म्हणजे काय, उपकार करतो. उपकार करताना पर म्हणजे अन्य आणि अज्ञ म्हणजे अज्ञानी जीव, मूळ जीव. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने काय सांगितलं की
लोकांमध्ये अर्थात विश्वामध्ये दिसतंय की अज्ञानी जीव दुसऱ्यावरच उपकार, दुसऱ्याचाच उपकार करतो आहे आणि त्यामुळे काय आहे, दुःखी आहे. दुसऱ्याचा उपकार करताना दिसतोय म्हणजे काय, आता आपलं बघा, आपण काय करतोय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कुणाचा उपकार करतोय, उपकार म्हणजे काय सांगितलंय, उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. तर जवळ राहून, स्वतःच्या जवळ राहून शुद्धोपयोगाची भावना करणे. उपकार म्हणजे निज, स्वतःच्या जवळ, जवळ उप म्हणजे जवळ, उपवासचा आपण बघितलेलं आहे. उप म्हणजे जवळ, तर स्वतःच्या जवळ राहून शुद्धात्मानुभवाची भावना करणे हे आहे उपकार. मग आपण करतोय का, दिवसभरामधून किती वेळ आपण उपकार करतोय, स्वतःवर उपकार किती वेळ करतोय आणि पराचा उपकार किती वेळ करतोय. आणि काय आहे, मग मी तर सांगितलं, लोकांमध्ये दिसते की सगळे पराचा उपकार करण्यामध्ये अज्ञ, मूर्ख म्हणजे दुःखाला प्राप्त होत आहेत. हे सरळ सरळ विश्वामध्ये दिसत आहे. तर मग सांगितलं आचार्यांनी की जर तुम्हाला स्वतःचं जीवाचं हित करायचं असेल तर पहिलं स्व उपकार करा, अर्थात स्वतःच्या स्वभावामध्ये राहा. काय सांगितलं, निज स्वभावामध्ये राहा, तर तो स्वतःवर उपकार होईल. मग बघा, 5 पांडवांना ज्यावेळेस मुनी दीक्षा घेतली त्यांनी, त्यावेळेस काय झालं, लोखंडाचे तप्त दागिने त्यांना अंगावर चढवले गेले. मग काय झालं, ह्याच्यामध्ये कुणाचा उपकार कुणी केला, तर बघा त्यांनी स्वतःचा उपकार, पांडवांनी स्वतःचाच उपकार केला, स्वतःच्या स्वभावामध्येच राहिले. जर ते काय केले असते, डोळे उघडून बघितले असते, का माझ्या अंगावर असे दागिने घातले, मग काय केलं असतं, दुसऱ्याचा उपकार झाला असता, स्वतःचा उपकार झाला नसता. दुसऱ्याचा उपकार कसा झाला असता, त्याला वाटलं असतं की किती तपस्वी आहेत आणि आपण हे केलं ते चुकीचं केलं आणि तो स्वतःच्या स्वभावामध्ये गेला असता, ज्यांनी हे उपसर्ग केला. मग इथं काय केलं, त्यांनी डोळे उघडून सुद्धा पाहिलं नाही, काही बोलायचं तर दूरच. मग त्यामुळे काय झालं, स्वतःचा उपकार झाला, मोक्ष प्राप्त झाला. मग हे लक्षात घ्यायचं की आपण देखील आपल्या स्वभावात राहून आपल्यावर उपकार करायचा आहे, पराचा उपकार करायचा नाही. काय होतं की घरामध्ये कोणी काही बोललं केलं, मी तरी का गप्प बसायचं, मला पण बोलायला येते की. मग काय करतो आपण, बोलतो, उत्तर देतो, प्रतिक्रिया दर्शवतो. म्हणजे काय करतोय आपण, स्वतःचा उपकार करत नाही, अर्थात स्वभावामध्ये राहत नाही, पराचा उपकार करतो. म्हणून सांगितलं की स्वतःचा उपकार करण्यासाठी तत्पर राहा, सोपकार परो भव. काय सांगितलं, स्वतःचा उपकार करण्यासाठी परो भव, तत्पर राहा. मग कसं राहणार आहेस, ज्यावेळेस तू निज स्वभावामध्ये राहशील, ज्ञान दर्शन आनंद सुख चारित्र्यामध्ये राहशील, त्यावेळेस तू स्वतःचा उपकार करतो आहेस. त्यावेळेस सांगितलं की तू तत्परतेने स्वतःचा उपकार करतो आहेस. मग इथं उदाहरण ह्याचं मैना सुंदरीचं आत्ताच हे झालं आपलं अष्टांग. तर त्याच्यामध्ये काय की तिने श्रीफळ राजा त्याचं कोड दूर केलं, त्याची सेवा केली वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. अगोदरच्या भावामध्ये काय झालं होतं, अगोदर त्यांच्या दोघांचा भाऊ, त्याच्यामध्ये एक दृष्टांत सांगितला जातो की ती श्रीमती राणी होते, मैना सुंदरीचा जीव श्रीमती राणीप्रमाणे होता आणि श्रीकांत किंवा श्रीकांत असं काहीतरी नाव होतं राजाचं, ठीक आहे. आणि तो काय होतो, भ्रष्ट होतो, धर्मापासून मुलींची निंदा वगैरे करतो. मे बी सर्वांनी ऐकली असेल, पण ही थोडीशी कनेक्ट होती इथे म्हणून की काय होतं की मुलींची निंदा वगैरे करतो. मग हे सगळं तिला कळतं
त्या श्रीमती राणीला. तर ती काय करते की प्रतिज्ञा करते की हा असा भ्रष्ट झालेला आहे, मुलींची एवढी निंदा झाली, धर्म सोडून दिला, आता मी दीक्षाच घेणार. काय प्रतिज्ञा करते? दीक्षा घेणार. आणि त्यानुसार ती तयारीही करते दीक्षेची. आणि मग काय झालं, तिकडे त्या श्रीकांत राजाला कळतं की श्रीमती राणी दीक्षा घेते. तो येतो, माफी मागतो आणि म्हणतो की तू दीक्षा घेऊ नकोस, तू पहिलं मला सुधार. म्हणजे काय की मी जो धर्मापासून च्यूत झालेलो आहे, माझं स्थितीकरण कर, मी माफी मागतो, मला सांग, माझ्या ज्या चुका आहेत त्या सुधार. ठीक आहे, मग झालं, दीक्षा कॅन्सल. दीक्षा कॅन्सल झाली. इथं कुणाचा उपकार झाला? पतीवर उपकार केला. स्वतःचा उपकार करू शकली असती, भाव केले होते, पण काय झालं? पतीचा सुधारण्याचा भाव, पतीला धर्मामध्ये स्थिर करण्याचा भाव, पतीची सेवा करण्याचा भाव पहिलं त्याला प्रायोरिटी दिली गेली. आणि इकडे दीक्षा स्वतःचा उपकार. मग काय झालं? बरं, तुला पतीची सेवा करायची वे, कर पतीची सेवा. पुढं महिना सुंदरी आणि श्रीपाद करावी लागली पतीची सेवा. म्हणजे हे आपलेच भाव सांगितलं, अध्यवसान भाव जे सांगितले ना, आपलेच भाव आपल्याला कसे उदयाला येतात. म्हणून सावधान प्रत्येक समयामध्ये स्वतःमध्ये सावधान राहिलं पाहिजे की हा मी शुद्धात्माच आहे, जाणणारा पाहणाराच आहे. काय होतं, आपण असे भाव करतो कळत न कळत. पण इथं काय झालं की तिने दीक्षा कॅन्सल केली. जर तिने दीक्षा घेतली असती तर परत श्रीपर्याय मिळाला असता का? रत्नत्रय धारण केलं, परत श्रीपर्याय द्यावं लागलं असतं का? परत हे सगळे सेवा करणं वगैरे हे सगळे उपद्व्याप करावे लागले असते का? ठीक आहे, त्यानंतर तिने घेतली दीक्षा, परत त्यानंतर ती स्त्री पर्याय छेदून परत ती होणारच आहे. ठीक आहे, परत जाणार आहे. वाढलं ना, समय वाढला की नाही, तेवढं परिभ्रमण वाढलं की नाही. तसंच जर पांडवांनी जर डोळे उघडून पाहिलं असतं तर काय झालं असतं? भावलिंगी मुनी होते, दीक्षा झाली होती, काय झालं असतं? नुसतं डोळे उघडून पाहिलं, परिभ्रमण वाढलं असतं, है ना. मग हे लक्षात घ्यायचं आहे की आता मला हेच परिभ्रमण करत बसायचंय का आता बास कंटाळले मी. असं प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे की मला काय करायला पाहिजे. माझं हित, मला उपकार कुणावर करायचंय, परावर करायचंय का माझ्यावर करायचं आहे. सांगितलं काय? स्वोपकार परो भव, स्वतःच्या उपकारामध्ये तत्पर हो. कसं? परोपकृती उत्सृज्य, पराचा उपकार करण्याला सोडून. पराचा आपण म्हणतो ना, असं कसं म्हणताय, परस्परोपग्रह जीवानाम असं सांगितलंय की. पण इथं काय सांगितलं? पहिलं तू स्वतःचं कल्याण कर. कसं बघा, जर एखादा व्यक्ती स्वतः गटांगळ्या खातोय, तो समुद्रामध्ये गटांगळ्या खातोय, दुसरा जीव पडताना बघतोय, त्याला वाचवायचे भाव आहे. दुसरा पडलेला आहे, त्यालाही वाचवायचे भाव आहे. पण स्वतः गटांगळ्या खातोय, वाचू शकतोय का? स्वतः जर किनाऱ्यावर लागलो तर बाकीच्यांना वाचू शकतो ना, की ठीक आहे पडणाऱ्याला नको पडू थांब, किंवा त्याला वाचू शकतो पडताना. आज जो आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतो. पण स्वतः जर गटांगळ्या खातोय तर तो कसा वाचवणार? म्हणून बघा, तसंच आपण काय करतोय, आपण देखील या समुद्र म्हणजे भवसमुद्रामध्ये गटांगळ्या खात आहोत. मग दुसऱ्याचा उपकार करण्याचं नुसते भाव करून किंवा त्यांना दुसऱ्याचा उपकार करू शकत नाही आपण स्वतः जर गटांगळ्या खातोय तर कसं दुसऱ्याला वाचू शकतो? मग हे लक्षात घ्यायचं आहे की पहिल्यांदा आपण स्वतः किनाऱ्यावर यायचंय, स्वतः किनाऱ्यावर पोहोचायचं आहे, तरच आपण परोपकार करू शकू. मग सांगितलं एक उदाहरण की एक राजपुत्र छोटा असतो पण राजपुत्र, मग तो काय करतो, काहीतरी त्याच्या हातून चूक होते.
जो मंत्री असतो अगदी घरातल्यासारखा, म्हणजे सगळ्यांचं हित, मंत्री जे असतात ते पहिले कसे प्रामाणिक वगैरे, राज्यहित चाहणारे वगैरे, तर तो काय करतो, त्याच्या हातून सुगडली म्हणून त्याला मारतो. त्या राजपुत्राला असं खूप अपमान झाल्यासारखं वाटतं की मला मंत्र्याने मारलं. मग काय होतं, तो आता म्हणतो की आता मला काहीतरी केलं पाहिजे. आता वडिलांकडे जाऊन काय करायचं, ह्या मंत्र्याला चांगलीच शिक्षा घडवायची आणि जाऊन तक्रार करतो की असं असं मला मार. तर जो राजा असतो, जर आपण असतो तर काय म्हटलं असतं, काय केलं असतं, तर तो काय म्हणतो की जर तू सबल असशील, म्हणजे तुझ्यामध्ये जर शक्ती असेल तर तू मंत्र्याला क्षमा कर, आणि जर तुझ्यामध्ये शक्ती नसेल तर तू त्याला मार. बघा, म्हणजे त्यावेळेस तो राजपुत्र छोटा होता. मग त्याला काय झालं की बाबा मी जर मारायला गेलो तर मी शक्तिहीन होईल, दुर्बल होईल. मी तर शक्तिवाला आहे, मी सबल आहे, मग मी काय केलं पाहिजे, क्षमा केली पाहिजे. म्हणजे ह्या छोट्या वाक्यामधून किती मोठा हे झालं बघा, परिवर्तन झालं, आणि तो क्षमा करतो. म्हणजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मी जर सबल आहे तर माझ्यामध्ये क्षमाभाव पाहिजे. मी लगेच कोणी काहीतरी मला चुकीचं प्रतिकूल माझ्या प्रती झाला तर मी त्याला जर उत्तर दिलं तर काय झालं, मी दुर्बल झालो. मी जर माझ्या स्वभावामध्ये राहिलो, मी जर क्षमा धारण केली तर मी सबल आहे, मी शक्तिसहित आहे, नाहीतर काय आहे, शक्तिहीन आहे. मग म्हणून सांगितलं की स्वचं जर हित करायचं असलं तर काय करावं लागेल, स्वतःच्या स्वभावामध्ये राहावं लागेल. जर विभाग झाले तर स्वचं हित सोडून आपण पराचं हित करण्यामध्ये तत्पर आहोत आणि तेच करतो आहोत. आतापर्यंत काय केले, आपण पराचंच हित करत आलेलो आहोत. आपण बघतो संसारामध्ये उठल्यापासून शरीराच्या संयोगामध्ये आलेले जीव, आणि आलेले जीवच काय तर जड वस्तू सुद्धा, ह्यांची सेवा करत बसतोय, अर्थात पर उपकारच करतोय. आपण निज उपकार अर्थात स्व उपकार कधी करतो, कधी स्वभावामध्ये राहतो, किती समय राहतो, 24 तासामध्ये किती समय आपण स्वभावामध्ये राहतो, अर्थात स्वचं. नुसतंच मला माझं हित करायचंय, माझं हित करायचंय असं म्हणून नुसतंच अर्थसिद्ध की आनंदसिद्ध पदाला पोहोचणार आहे का, तर मला माझं हित करायचंय म्हणून होणार नाही. तर मला माझं हित करण्यासाठी काय करायला पाहिजे, तो उपाय करायला हवा, आणि तो उपाय म्हणजे काय आहे, निज स्वभावामध्ये राहणं, स्वतःच्या स्वभावामध्ये राहणं. ह्यानंच आपला काय होणार आहे, उपकार होणार आहे. तर आपण आजपासून ह्याच्यावर चिंतन करून आपल्यामध्ये थोडंसं शेड्यूलमध्ये बदल करून आपला उपकार देखील आपण करायला सुरुवात करायला हवी. जय 24 भगवान की जय, जीवनी माता की जय. धर्म संसार सुख धर्म करत निर्माण, धर्म पद साधे विलान, रतिरंज समान, जिजमाडी की स्तुती करे अल्पबुद्धी परिणाम, श्रावक विनंती करे रामाते जय. सिद्धांत शास्त्र की जय, जीवनी माता की जय. सावधान. जाण हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी जीवद्रव्य ज्ञानदर्शन स्वभावीच आहे. या माझ्या शुद्धात्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परिग्रह नाहीच.
मी शुद्धात्मा अंतरंग बहिरंग परिग्रहाने रहित आहे. निर्ग्रंथ स्वभावीच आहे. मी शुद्धात्मा भिन्न आहे, निराळाच आहे. अन्य जीवद्रव्यापासून भिन्न आहे. भूतगल द्रव्यापासून भिन्नच आहे. धर्म अधर्म आकाश काल द्रव्यापासून देखील अत्यंत भिन्न स्वरूप आहे. शुद्धच आहे. प्रतीती करा, अनुभवात येतोय, जो जाणीवेत येतो आहे, जो ऐकतो आहे, बोलतो आहे, तो मी नाही. जो जाणतो आहे, तोच मी आहे. जी ज्ञानमय वस्तू आहे, तो मी ध्रुव आत्मा आहे. अनादि अनंत आहे. शाश्वत आहे. असामान्य असा आहे. माझा कधीही नाश होत नाही. माझी सुरुवातही नाही. मी अनादि काळापासून होतो, आता आहे, अनंतापर्यंत राहणारा आहे. अनादि अनंत शाश्वत स्वरूप शुद्ध चिदानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एको ध्रुव जीवो विसर्जन. गो प्रभो मन वचन काय कृतकारी अनुमोद सर्व समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ ब्रह्मा इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भावा पूर्वभवा खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अविनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिकिरण व्यतिकिरण अतिचार अनाचार दोष निर्णय एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराडना झाली, दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते. हे माझे सर्व दोष मिथ्या होत. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत. मी माझ्या मते या सर्व दोषांविषयी